नमस्कार. वाय-टी स्टुडिओ वारंवार ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय नुकसान होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. बघा, तुम्ही यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ पाहिले असेल. त्या व्हिडिओमध्ये असे बोललं जातं की तुम्ही वारंवार वाय-टी स्टुडिओ ओपन करता, त्याच्यामुळे हे झालं ते झालं असं त्या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. आज मी डिक्लेअर करून देणार आहे, वाय-टी स्टुडिओ वारंवार ओपन केल्यानंतर काय होतं ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर खरोखरच यूट्यूबवरती काम करत असाल, तुमचं अकाउंट असेल आणि तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल आणि तुम्ही वारंवार तुमच्या चॅनलचं वाय-टी स्टुडिओ तुम्ही जर ओपन करत असाल, तर त्याचे नुकसान काय आहेत ते बघायचं आहे. तर बघा, वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्व काही दिसतं. इम्प्रेशन असेल, व्ह्यूज असेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओची रँकसुद्धा दिसते, ऑडियन्स दिसते, सर्व दिसतं. आता व्हिडिओ जर व्हिडिओ आपला स्वतःचा अपलोड केला असेल, आपल्याला 5 मिनिटं झालं असेल किंवा 10 मिनिटं झालं असेल, 10 मिनिटानंतर लगेच आपण पुन्हा ओपन करतो वाय-टी स्टुडिओ. ओपन केल्यानंतर काय नुकसान होते तर बघा मित्रांनो, वाय-टी स्टुडिओ वारंवार ओपन केल्यानंतर त्याचा आपल्याला आपल्या चॅनलचे ग्रोथवर इफेक्ट पडतो का? तर नाही. हे स्पष्ट आहे मित्रांनो. आपलं जे चॅनल आहे ते वाय-टी स्टुडिओमध्ये जाऊन आपण सेटिंग करत असतो आणि आपलं जर व्हिडिओ आपण पब्लिश केलं असेल, पब्लिश केल्यानंतर आपण वारंवार ओपन करून आपण व्ह्यूज बघत असाल, तर त्याचं नुकसान काही नाही. तुम्ही असे भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, ते यूट्यूबर काही व्हिडिओ तयार करत आहे. त्यांचं व्हिडिओ बघावं म्हणून त्यांनी असं वारंवार ते लोकांना असं हिंट देत आहे की वाय-टी स्टुडिओ ओपन करू नका. वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी चॅनलची ग्रोथ त्या ठिकाणी स्टॉप होईल किंवा हे होईल, तुमचं व्ह्यूज येणार नाही किंवा असे अनेक ते कारणे सांगतात. तर तसे काही नाही मित्रांनो. तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल आणि तुमचं व्हिडिओचं तुम्ही व्ह्यूज वारंवार वाय-टी स्टुडिओ ओपन करून बघत असाल, किती व्ह्यूज झाले, किती लाईक आले, किती कमेंट आले, ते बघत असाल तर काही हरकत नाही. त्याच्यात काही अडचण येणार नाही, कारण त्याच्यासाठीच ते वाय-टी स्टुडिओ तयार करून ठेवण्यात आले यूट्यूबकडनं. तर ते आपण वाय-टी स्टुडिओ वारंवार ओपन केल्यानंतरही आपल्याला त्याच्यात काही नुकसान होणार नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही व्हिडिओ वारंवार जर अपलोड करून डिलीट करत असाल, तर त्या ठिकाणी नक्कीच तुमच्या चॅनलवरती इफेक्ट येणार आहे. त्या ठिकाणी तुमचं चॅनल डाऊन होईल. तर बघा, आपण काय करतो, आपलं जर एखादा व्हिडिओ आपण चुकीचं अपलोड करून दिलं तर बाय चान्समध्ये तर आपण ते व्हिडिओ डिलीट करू शकतो. बट आपण वारंवार जर मिस्टेक करत असाल यूट्यूबवरती आणि व्हिडिओ अपलोड करताना काही व्हिडिओ चुकीचं अपलोड झालं असेल किंवा काही त्या ठिकाणी आपल्याला एडिटिंग करताना वेगळंच एडिटिंग होऊन गेलं असेल आणि अपलोड झालं असेल, तर तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, त्याला प्रायव्हेटमध्ये सेव्ह करून ठेवायचं. बघा, यूट्यूबमध्ये आपल्याला वाय-टी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पब्लिश, अनलिस्टेड, प्रायव्हेट असं त्या ठिकाणी ऑप्शन दिसतं बघा. तर आपल्याला जे व्हिडिओ आपण म्हणजे चुकीचे एडिटिंग होऊन त्या ठिकाणी अपलोड झाले असेल किंवा आपल्याला तो व्हिडिओ पब्लिश करायचं नसेल, तर एक काम करायचं मित्रांनो, प्रायव्हेट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि सेव्ह करून द्यायचं आहे. तो व्हिडिओ कोणालाच दिसणार नाही, फक्त तुम्हालाच दिसेल. आणि वारंवार तुमचं त्या ठिकाणी यूट्यूबवरती तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करताय ते व्हिडिओ डिलीट करताना केलं का मग लगेच आपलं त्या ठिकाणी एव्हरेज आपली जी ग्रोथ असते चॅनलची त्या ठिकाणी स्टॉप होऊन जाते. त्याच्यामुळे डिलीट करू नका. कोणताही व्हिडिओ असेल, जर तुम्हाला पब्लिक प्लेसमध्ये दाखवायचं नसेल, तर आपण काय करायचं आहे, त्याला प्रायव्हेटमध्ये किंवा अनलिस्टेडमध्ये केलं तरी चालेल. खास आपल्याला एक ऑप्शन आहे प्रायव्हेटचं. तुम्ही प्रायव्हेट करून घ्यायचं आहे. तो व्हिडिओ कोणालाच दिसणार नाही, तुम्हालाच दिसेल. आणि त्या व्हिडिओला जर भविष्यात तुम्हाला पब्लिश करायचंच नसेल, तर प्रायव्हेटमध्ये सेव्ह करून द्या. त्याला बघूच नका आणि पुढचं काम करा. आणि डिलीट वारंवार करू नका. तुमचं चॅनल त्या ठिकाणी ग्रोथ होणार नाही डिलीट केल्याने. तर प्रायव्हेटमध्ये सेव्ह करून करा, सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि वाय-टी स्टुडिओचं काय क्युरी आहे, वारंवार ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनलवरती इफेक्ट पडतो का? तर नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.